ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ अल्केन बाय अल्डिहाइड्स, त्याचे आपण आता क्वेश्चन बघूया काय काय कसे कसे होतात काय काय होतात. पहिला क्वेश्चन आहे बघा, हा काय तुमचा, हा इकडं सायक्लोहेक्सेन आणि तिथे एक कीटोन ग्रुप आहे बाहेर सबस्टिट्यूट केलेला आहे, म्हणजे हा काय सायक्लोहेक्सेन इकडून आणि इकडे मिथिल ग्रुप आहे. ठीक आहे. याचं आपण इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन केली तर काय होणार, हा O डबल बॉन्ड, हा जो O आहे डबल बॉन्ड वाला हा निघून जाणार आणि तिथे दोन काय होणार, हायड्रोजन होणार, म्हणजे एक प्रकारे रिडक्शन होऊन आपल्याला हा कंपाऊंड मिळतो. ठीक आहे. चालेल, याचा IUPAC नेम तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा कंपाऊंड आहे. आता इथे बघा दोन पॉसिबिलिटीज दिली आहे, कंपाऊंड असा बनेल का असा बसेल. पहिल्यासारखाच आहे, फक्त पेंटाव्हॅलेंट या 5 हे कार्बनच्या म्हणजे याच्यात 6 होते. इथे एक गोष्ट काय केली, इथे हा OH ग्रुप टाकला. इथे काय केलेला आहे, हा OH ग्रुप टाकलेला आहे. आपले रिएजंट तर तेच ठेवले, मग हा कंपाऊंड असा बनेल की असा बनेल. याच्यात काय, याच्यात फक्त यांनी काय केलेले आहे, O काढलाय आणि इथे 2 हायड्रोजन लावून दिलेले, असे जरी दाखवले तरी चालतं. इथे 2 हायड्रोजन आपण काय केले, लावून दिलेले आणि हा OH रिमूव्ह केलाय, किंवा हा OH तसाच तसा ठेवलाय आणि फक्त ह्या इथले ऑक्सिजनचा जो इथला जो कार्बन आहे हा रिड्यूस करून लावला. हे बनल का हे बनल. ठीक आहे. थोडा विचार करा पॉज करून, आणि जर नसेल कळत तर हे दोन्ही कंपाऊंड कळालं, हे दोन्हीही कंपाऊंड नाही बनणार, हे दोन्ही काय रॉंग, हे दोन्ही काय रॉंग. म्हणून नेमका कंपाऊंड काय बनणार बघा. मीडियम कोणतं आहे, ऍसिडिक. मीडियम काय आहे, ऍसिडिक, कारण काय कॉन्सन्ट्रेटेड HCl सुद्धा तुमच्या रिएक्शन मध्ये प्रेझेंट आहे. बर, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनवर काय दोन लोन पेअर असतात, ऑक्सिजनवर दोन लोन पेअर असतात जे ते डोनेट करू शकतात. मग मला एक सांगा, जेव्हा एखाद्या कंपाऊंड कडे ऍबिलिटी असते लोन पेअर डोनेट करण्याची, त्याला आपण काय म्हणतो, बेस. त्याला आपण काय म्हणतो, बेस. मग हा काय बेसिक कॅरेक्टर, याचं कॅरेक्टर काय आहे, OH इथे या लिंक मध्ये बेसिक कॅरेक्टर आहे. मग काय होणार, हा कॉन्सन्ट्रेटेड HCl मधून एक H+ येऊन इकडे याच्या लोन पेअर कडे अट्रॅक्ट होऊन एक बॉन्ड फॉर्म काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे. तो बॉन्ड फॉर्म केल्याच्या नंतर कोण येणार, इथून कॉन्सन्ट्रेटेड HCl कडून H+. ठीक आहे. मग हा H+ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की असा जेव्हा मॉलिक्यूल तयार होतो कुठल्याही इंटरमिडिएट कंपाऊंड मध्ये, तर तिथून काय होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. इथून काय होणार, मग वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. जेव्हा इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल, हा ऑक्सिजन इथला इलेक्ट्रॉन घेऊन चाललेला आहे. जेव्हा हा ऑक्सिजन इथला इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, तिथे काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. म्हणजे याचा जर कंपाऊंड बघायचं झालं तर मधल्या स्टेज मध्ये कसा कंपाऊंड मिळेल, इथे पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाईल. ठीक आहे. हे भाग जसा तसा ठेवतो वाटलं असतं, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि याच्यातून H2O काय होईल, बाहेर पडेल. याच्यातून काय होईल, H2O काय होईल, बाहेर पडेल. नेक्स्ट स्टेपला काय होईल, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, HCl मधून H निघलाय, Cl निगेटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्ह साइडवर काय करत, अटॅक करत आणि कंपाऊंड बनवल. राईट कंपाऊंड तुमचा हा आहे. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, ऑप्शन बी तिन्ही असतात, जनरली हे ऑप्शन मारलं जातं किंवा हे ऑप्शन मारलं जातं, याचा कोणी विचारच करत नाही. हा जो ऑप्शन आहे आणि हा काय होईल, हा रिड्यूस होईल. जी आपली नेहमीची रिएक्शन आहे त्या रिएक्शन नुसार हा रिड्यूस होईल. इथून हा ऑक्सिजन निघून जाईल, हायड्रोजन ऍड होऊन जाईल, रिडक्शन प्रोसेस होऊन जाईल. ठीक आहे. चालेल, अशा पद्धतीने हा Cl आहे, डी नाही Cl, म्हणजे जास्त शेकाची बोलते. क्लियर आहे. हा कंपाऊंड मिळेल. ओके. H2O इथून बाहेर पडला, H2O बाहेर पडल्याच्या नंतर हा H+ याच्यावर चिटकल्यामुळे इथं काय झालं, H2O कंपाऊंड फॉर्मेशन होत आहे आणि Cl नंतर त्याच्यात काय झाला, ऍड झाला. नेक्स्ट कंपाऊंड बघा. ठीक आहे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की हा जो ग्रुप आहे, हा ऍज अ बेसिक नेचरचा होता. हा काय होता, बेसिक नेचरचा होता. याच्यावर लोन पेअर होता. हा लोन पेअर रिंग मध्ये किंवा डोनेट करू शकत होता. म्हणून याचं नेचर कसं होतं, इथल्या ग्रुपचं बेसिक, म्हणून याच्यावर ऍसिडनं काय केला, अटॅक केला. तुम्हाला माहिती आहे ऍसिड आणि बेस काय
एकमेकाचे शत्रू असतात, एकमेकावर अटॅक लगेच करतात. म्हणून इथे काय बेसिक कंपाऊंड झाला होता आणि इथे ऍसिड होतं प्रेझेंट, म्हणून याच्यावर असं अटॅक होऊन ही रिॲक्शन कॅरीड आउट होते. पण पुढे चालून समजा तुम्हाला एखादा असा ग्रुप मिळाला, समजा कसा ग्रुप, एक देतो CH3, ठीक आहे, C डबल बॉन्ड O CH2 COOH प्लस प्लस नाही डायरेक्ट लिहू आपण, ठीक आहे, झिंक अमलगम कॉन्सन्ट्रेटेड HCl, ठीक आहे. हा CH2 आहे, हा काय इथं CH2 आहे, मेन कॅमेरा दिसणार नाही, CH2, ठीक आहे, CH2. त्याच्यानंतर काय मिळेल बरं, तर इथे फक्त एवढीच रिॲक्शन CH3 CH2 CH2 COOH, क्लियर आहे. फक्त हा कार्बन रिड्यूस होईल, बाकी इथे धक्का सुद्धा लागणार नाही. का लागणार नाही, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे, हा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. हा नेचर कसा असणार, ऍसिडिक, मीडियम कसं आहे ऍसिडिक. ऍसिडवर सहसा ह्या केस मध्ये अटॅक करत नाही, पण ऍसिडिक ग्रुप आणि इथं जर बेसिक नेचरचं जर एखादी गोष्ट असेल तर हे ऍसिड काय करणार, याच्यावर डायरेक्ट जाऊन अटॅक. क्लियर आहे. या गोष्टी फक्त या रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवण्यासाठी. एक तर बघायचं तुमच्या रिॲक्शन कंपाऊंड मध्ये काही बेसिक नेचरचा कंपाऊंड आहे का. बेसिक कशाला म्हणायचं, जो लोन पेअर डोनेट करू शकतो, जो लोन पेअर डोनेट करू शकतो. हा कंपाऊंड काय करतो, लोन पेअर डोनेट करू शकतो. म्हणून त्याच्यामुळे हा बेसिक होता, याच्यावर ऍसिडनं काय केला, अटॅक केला, त्याचं कन्वर्जन केलं, कन्वर्जन करून त्याचं क्लोराईड बनलं, ठीक आहे. बघूया पुढे. मग ही रिॲक्शन होईल, ही रॉंग होईल, हे दोन्ही काय मग रॉंग होईल. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता. अल्डिहाइड कीटोन झाली, त्यामुळे आता नेक्स्ट रिॲक्शन येते प्रिपरेशन ऑफ अल्केन. म्हटलंच तुम्ही जरा स्टॉप करतो, ठीक आहे. वुल्किशनर रिॲक्शन, ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन आपली वुल्किशनर रिॲक्शन. रिएजंट आहे हायड्राझिन, ठीक आहे. हा बघा, हा हायड्राझिन काय H2NH2, किंवा याला कधी कधी काही पुस्तकात असं पण लिहिलं जातं की ती N2H4 असं पण म्हणतात. याला काय म्हणतात, हायड्राझिन म्हणतात, ठीक आहे. चालू बघा, जनरल रिॲक्शन बघते आपण. हा काय कोणता ग्रुप आहे, काय रिप्रेझेंट करतोय, अल्डिहाइड, हे काय कीटोन, ठीक आहे. अल्डिहाइड कीटोन कुठले घ्या, अल्डिहाइड किंवा कीटोन इन प्रेझेन्स ऑफ काय, हायड्राझिन. हायड्राझिन आणि KOH. KOH कशात आहे, ग्लायकॉल सॉल्व्हंट. ग्लायकॉल काय एक प्रकारचं तुम्हाला माहित असेल, ग्लायकॉल काय दोन अल्कोहोलिक ग्रुप असणारा एक कंपाऊंड आहे, ठीक आहे. ग्लायकॉल काय असतो, CH2OH झालेले आपल्याला बायोलॉजीत झालेला असेल आणि आधीच्या रिॲक्शन मध्ये सुद्धा झालेला असेल. OH ग्रुप आहे, याचा अर्थ काय, अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे, अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे. याचा अर्थ हे KOH अल्कोहोलिक नेचर मध्ये काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. बरं ठीक आहे, चालेल, अल्कोहोलिक नेचर मध्ये ऍड केलेलं आहे. मग काय होतं, काय की डबल बॉन्ड चालला जातो, O चा O निघून जातो आणि इथे काय ऍड होतात, दोन हायड्रोजन. काय ऍड होतात, दोन हायड्रोजन. तिथे काय होणार, O निघून जाणार, तिथे पण काय झालेलं आहे, दोन हायड्रोजन. बस एवढंच आहे या रिॲक्शन मध्ये. या रिॲक्शन मध्ये जास्त काही डोकं नाही लावायचं. डोकं लावायचं तर मेकॅनिझम, ठीक आहे. याचा मेकॅनिझम खूपच जबरदस्त आहे, बघावं लागेल, ठीक आहे. आणखी एक रिॲक्शन घेऊया आपण. ठीक आहे, डबल बॉन्ड प्लस आपण एवढं कचकच करण्यापेक्षा असं जरी दाखवलं, काही पुस्तकामध्ये असं सुद्धा दाखवलेलं आहे, अल्कोहोलिक KOH ग्लायकॉल. एक तर अल्कोहोलिक KOH लिहिलं असं, नाही तर नुसतं ग्लायकॉल शब्द दिलेला असं. ग्लायकॉल हे अल्कोहोलिक आहे, अल्कोहोलिक काय आहे, अल्कोहोलिक. सरळ सरळ सांगतो, अल्कोहोलिक म्हणजे याचा अर्थ आपला शब्द
शब्दाचा अर्थ असा नाहीये की हा बेवडा आहे KOH, ठीक आहे. KOH काही बेवडा नाहीये. KOH अल्कोहोल मध्ये डीप केलेला आहे. ग्लायकॉल सॉल्व्हंट काही पण एक तर असं असेल नाही तर असं असेल KOH, ठीक आहे. चालेल, बघूया काय होणार. O निघून जाणार, बाकीचा कंपाऊंड जसाच्या तसा. बस रिडक्शन होतं, रिडक्शन होऊन जाणार, बाकी जास्त डोकं लावायचं नाही. ठीक आहे. बाय प्रॉडक्ट याच्यात काही आपल्याला महत्वाचा नाही. ठीक आहे. चालेल, त्या प्रोसेस मध्ये एक गोष्ट होती, N2 गॅस निघतो. वाटलं तर लिहून घेऊ कशावर. N2 बाहेर. आणखी एक आहे, आपण त्याचं मेकॅनिझम पण बघू, सगळंच बघू, ठीक आहे. नेक्स्ट बघूया ऍसेटोन. काय घेऊ? ऍसेटोन. नेक्स्ट कंपाऊंड घेऊया ऍसेटोन. कृष्ण कळालं, कृष्ण कळालं, सगळं कळालं. रिएक्शन, रिएक्शन. चला ऍसेटोन घेऊ. CH3 C डबल बॉन्ड O CH3. काय तुमच्याकडं? H2N H. ओके, चालेल. काय तुमच्याकडं? KOH आहे. कशात आहे? ग्लायकॉल सॉल्व्हंट. हे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिले. बऱ्याच पुस्तकामध्ये जरा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं. सगळ्या पद्धतीने एक एक रिएक्शन मध्ये टाकत आहे. जसं बी भेटलं ते बघायचं आणि फायनल प्रोडक्ट तर सेम राहणार आहे, पण लिहिण्याच्या पद्धती पुस्तकानुसार बदलत आहे. मी सगळ्या याच्यातली एक एक शोधून काढली. ठीक आहे. चल काय बनणार हे बघा. याच्यात कशी रिएक्शन होती? हा O आणि हा H2 निघून जातात. हा O आणि हा H2 काय होतात? निघून जातात. H2O प्लस काय होणार? हा H2 इथे जाऊन ऍड होणार. CH3 CH2 डायरेक्टली तुम्ही जरा CH3 प्लस आणि हे जे दोन नायट्रोजन एकत्र कंबाईन होऊन काय बनवतात? N. ही झाली बोर्ड पॅटर्न. ही काय झाली? बोर्ड पॅटर्न बनायचं. हिच्यात काय तुम्हाला सरळ सरळ असं असं कंबाईन होतं. हे इकडे जातं, हे तिकडे जातं आणि असे असे बाय प्रॉडक्ट बनतात. ही झाली बोर्ड पॅटर्न. आपण बघतो मेकॅनिझम. आपल्याला नीट साठी काय गरजेचं असतं? मेकॅनिझम. ठीक आहे. नीट जेई साठी काय विचारतात? मेकॅनिझम मध्ये. ही रिएक्शन अशी कॅरी फॉरवर्ड नेऊन तिला जरा वेगळ्या पद्धतीने होतं. बघा, नीट बघा, समजून घ्या. नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ रिपीट करा माझे करून. चालेल, ठीक आहे. सुरुवातीला तुमच्याकडे कोणता कंपाऊंड आहे? हा आपला सबस्ट्रेट CH3 C डबल बॉन्ड O CH2. काय होणार? प्लस H2 N H2. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर काय होणार? कशाच्या प्रेझेन्स मध्ये आहे तो? याची रिएक्शन होताना काय होतं? आपला वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. काय होतो? वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. हे असा इथून, ठीक आहे. हा वॉटर मॉलिक्यूल काय झालाय? एलिमिनेट झालाय. मग इथे काय होणार? हा N आहे ना, हा इथून बॉन्ड रिकामा झाला. हा N जाऊन इथे चिटकणार. काय होणार? हा N तिथे जाऊन चिटकणार. बघा, CH3 C N CH3 परत N डबल बॉन्ड करेल, परत H2. काय? H2. आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला एक गोष्ट कळेल. काय कळेल? की हा जो ग्रुप आहे याच्यावर दोन लोन पेअर, एक लोन पेअर असणार नायट्रोजन. बघा, नायट्रोजनची तीन व्हॅलेन्सी असते की नायट्रोजनवर एक काय असते? लोन पेअर असते. बरं, मग काय होणार तुमच्या स्टेपमध्ये? ही लोन पेअर इथं येण्याचा प्रयत्न करते. काय करेल? ही लोन पेअर खाली येण्याचा
प्रयत्न करेल. ठीक आहे. लोन पेअर आता नाही उतरणार. एक मिनिट. ठीक आहे. NH2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल माहिती का, इथं KOH आहे बघा, ग्लायकॉल सॉल्व्हंट. ठीक आहे. त्या सॉल्व्हंट मध्ये हे जे KOH OH आहे ना, इथे ऍड होईल. काय होणार, OH निगेटिव्ह ह्या पॉइंटवर अट्रॅक्ट होणार इकडे, आणि काय होणार रिएक्शन मध्ये जे OH असेल KOH चं राहिलेलं OH, हे OH आणि याच्यातला एक हायड्रोजन बाहेर पडणार. काय पडणार, बाहेर पडणार. म्हणजे हा OH आणि ह्या दोघांमधला एक हायड्रोजन बाहेर पडणार रिएक्ट झाल्याच्या नंतर. तर काय होणार, H2O बाहेर पडणार. OH निगेटिव्ह याच्यावर अटॅक करणार. OH निगेटिव्हने अटॅक केल्यावर याच्यातला एक H काढून घेणार आणि काय बाहेर निघणार, H2O. हा कंपाऊंड कसा बनल, CH3, C खाली आला CH3, त्याच्यानंतर डबल बॉन्ड N, N इकडचा H. ठीक आहे. आता बघा, हा OH निगेटिव्ह आहे, याच्यावर एक इलेक्ट्रॉनची लोन पेअर आहे. हे घेऊन तो याच्याकडे जाईल. म्हणजे याला H2O बनवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, H ची. म्हणजे हायड्रोजन इथून निघला पाहिजे, पण या हायड्रोजननं याचा इलेक्ट्रॉन इथेच ठेवला पाहिजे, ह्या नायट्रोजन कडेच ठेवला पाहिजे. जर इथून निघलेल्या हायड्रोजननं त्याचा एक इलेक्ट्रॉन ह्या नायट्रोजन कडेच ठेवला आणि त्याच्यातून फक्त H+ बाहेर आला, हा H+ आणि हा OH- कंबाईन होऊन H2O बनत असं, तर ह्या नायट्रोजनवर ह्या नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज. याच्यावर काय होतो, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. इथून काय निघलंय, H2O बाहेर निघाला. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय होतं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो निगेटिव्ह चार्ज आहे का, हा इथे येण्याचा प्रयत्न करतो. कुठे, इथे ह्या बाजूला, आणि हा निगेटिव्ह चार्ज इकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कुठे, इकडे. ठीक आहे. बघूया मग पुढच्या स्टेप मध्ये काय होणार. ठीक आहे, बघूया. ओके, CH3, CH3 डबल बॉन्ड N, डबल बॉन्ड NH. ओके. त्याच्यानंतर काय होणार त्याचं, त्याच्यानंतर बघा, हा जो इथला डबल बॉन्ड आहे, ठीक आहे, हा एक डबल बॉन्ड होता, याच्यावरची इलेक्ट्रॉन याच्यावर जाणार आणि याच्यावर काय होणार, निगेटिव्ह चार्ज. कळालं. हा जो डबल बॉन्ड आहे हा कुठे जाणार, ह्या कार्बनवर जाणार आणि काय होणार, हे होणार. बरं, नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालेलं आहे की इथला डबल बॉन्डचा चार्ज इकडे गेला आणि इथला निगेटिव्ह चार्ज इकडे, म्हणजे एक प्रकारचा रेझोनन्स झाला. बघा, पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. इथून इलेक्ट्रॉन इथे आले, इथून इलेक्ट्रॉन इकडे गेले, रेझोनन्स. परत इकडे येईल, परत हे इकडे जाईल, रेझोनन्स स्ट्रक्चर. हे रेझोनन्स मुळे काय होतं मग, हे इलेक्ट्रॉन इथे येतात, इथले इलेक्ट्रॉन याच्यावर जातात. मग हे आता हा कार्बन काय झालेला आहे, निगेटिव्हली चार्ज झालेला आहे. कार्बन काय झालेला आहे आपला, निगेटिव्हली चार्ज झालेला आहे. ठीक आहे, चालेल. मग निगेटिव्हली चार्ज कार्बनवर पुढे चालू काय होतं, तर पुढे चालू त्याच्यावर H+ अटॅक. कोण अटॅक करतो, H+. आता हा H+ आला कुठून, H+ अटॅक करतो. वॉटर आहे का नाही, ह्या रिएक्शन मध्ये वॉटर एलिमिनेट झालेलं आहे. ते झाले का, इथून वॉटर एलिमिनेट झाले. त्या वॉटरचं काय होतं, त्याच्यातला परत H आणि OH काय होतात, बाहेर पडतात आणि याच्यावर काय होतं, H+ अटॅक करतो. मग ह्या इथं ह्या निगेटिव्ह साइडला H+ ने जर अटॅक केला तर कंपाऊंड काय बनल, CH3, C, CH, N, NH. हे डबल बॉन्ड जसाच्या तसा, खालचा CH3 जसाच्या तसा, हा H+ काय झालाय, ऍड झाला. ठीक आहे. मग कंपाऊंड तुमचा काय बनलाय, इंटरमिडिएटच आहे. कंपाऊंड काय आहे तुमचा, इंटरमिडिएट आहे. नेक्स्ट स्टेपला हा H+ आल्याच्या नंतर काय होतं माहिती का, की तुमच्याकडं
परत ह्या कंपाऊंडवर OH मायनस अटॅक करतो. का बरं अटॅक करतो? कारण इथे बघा हायड्रोजन येते. इथे काय होतं मग परत एकदा OH मायनस अटॅक करतो आणि त्याच्यातून H2O काय होतो? बाहेर पडतो. काय होतो? सॉरी, H2O काय होतो? बाहेर पडतो, म्हणजे मायनस. कसं काय? OH ने ह्याच इथे अटॅक केला. कुठल्या साईडला अटॅक करतो OH? तर OH अटॅक करतो बघा या हायड्रोजन. OH अटॅक कुठे करतो? ह्या हायड्रोजन. बघा कंपाऊंड कसा तयार होतो? CH3 CH ओके N डबल बॉन्ड N निगेटिव्हली चार्ज, कारण इथला हायड्रोजन याचा इलेक्ट्रॉन याच्याकडेच ठेवून आणि फक्त ॲज अ H+ बाहेर पडून H+ बाहेर पडून हा OH निगेटिव्हशी काय होईल? कंबाईन होईल. हा OH निगेटिव्हशी काय होईल? कंबाईन होईल. हा CH3 जसाच्या तसा. ठीक आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये बघूया काय होणार. मग नेक्स्ट स्टेप मध्ये कुठलाही कंपाऊंड हा थर्मोडायनामिकली काय होत असतो? स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो. कुठलाही कंपाऊंड थर्मोडायनामिकली काय होत असतो? स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो. तर समजा हा जर कंपाऊंड थर्मोडायनामिकली स्टेबल व्हायचा असेल याला, तर हा काय करतो माहिती का? थर्मोडायनॅमिकली स्टेबल म्हणजे याला याच्यातली काय करायची? एक्सेस जी हीट आहे, याच्यामध्ये जी एक्सेस एनर्जी आहे ही याला लूज करायची इच्छा आहे. म्हणजे याला थर्मोडायनॅमिकली स्टेबल व्हायची, म्हणजे याच्यामध्ये जी एक्सेस हीट जमा झालेली त्याला काय करायची? ती बाहेर टाकून द्यायची आणि स्टेबल व्हायचं. तर अशा कंडिशन मध्ये काय होतं माहिती का? अशा कंडिशन मध्ये हा जो इथला जो बॉन्ड आहे का, हा इथले इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतात. नायट्रोजन पासून कार्बन इलेक्ट्रॉन खेचतो, पण आपल्याला माहिती नायट्रोजन कार्बन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तरी सुद्धा थर्मोडायनॅमिकली स्टेबल ह्या स्ट्रक्चरला मिळण्यासाठी नायट्रोजन काय करतो? त्याचे इलेक्ट्रॉन कार्बनला खेचू देतो. काय करतो? खेचू देतो. का बरं खेचू देतो? कारण त्याला बॅकअप मध्ये नायट्रोजन आहे. ह्या नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे, ही जी निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज काय होणार? इथे येणार आणि इथे आल्यामुळे काय होणार? या नायट्रोजन नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होणार. इथे काय तयार होणार? N ट्रिपल बॉन्ड N मायनस होणार. काय होणार? मायनस. म्हणजे इथून हा काय होणार? N ट्रिपल बॉन्ड N मायनस होणार आणि इथे काय होणार? निगेटिव्ह चार्ज जनरेट होणार. इथे काय होणार? मग CH3 CH च्या नंतर काय होईल? इथं हा इथला बॉन्डचे इथले जे इलेक्ट्रॉन आहे याच्यावर आले म्हणजे इथे मायनस चार्ज डेव्हलप केला आणि इथे काय झालं? CH3 झाले. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आता बघा कुठं हा OH आलाय. कशापासून तयार झालाय? हा OH तयार झालेला आहे ह्या H2O पासून. याच्यातलाच H2O पासून तयार झालेला OH मध्ये H+ राहिलेला असेल. मग तो H+ पुढे चालून काय होणार? याच्याशी कंबाईन होणार. याच्याशी काय होणार? कंबाईन होणार आणि मग काय होणार? CH3 CH2 असं लिहितो वाटलं तर CH3 तयार. कळलं? काय काय झालं? मेकॅनिझम वाटलं असतं परत एकदा. ठीक आहे. बघा हा तुमचा ऍसेटोन मधून पहिल्या स्टेप मधून H2O काय झालाय? रिमूव्ह झालाय. हा H2O काय झालेला आहे? रिमूव्ह झालेला आहे. क्लिअर? त्याच्यानंतर काय होईल? H2O रिमूव्ह झाल्याच्या नंतर हा कंपाऊंड. ठीक आहे. काय? CH3 आणि हे इथे डबल बॉन्ड आणि हे होईल. त्याच्यानंतर काय होईल पुढच्या स्टेप मध्ये? पुढच्या स्टेप मध्ये OH मायनस हा जो OH आहे ना त्याचा मायनस म्हणजे याचे काय होईल? डिसोसिएशन. याचं H+ बाजूला होईल आणि OH निगेटिव्ह बाजूला होईल. हे OH निगेटिव्ह काय करण? ह्या कंपाऊंडला या इंटरमिडिएट कंपाऊंडवर अटॅक कर. अटॅक करताना ह्या साइड मधून एक H+ बाहेर निघेल. काय होईल? ह्या साइड मधून एक H+ बाहेर निघेल. याच्यासोबत कंबाईन होईल. याच्यासोबत कंबाईन होऊन त्याच्यातून काय होईल? मग H2O. काय म्हणून? H2O. म्हणजे याच्यात OH निगेटिव्ह ऍड झाला. OH निगेटिव्ह ऍड झाल्यामुळे याच्यातून एक H+ बाहेर निघाला आणि अल्टिमेटली H2O बाहेर निघाला. आता बघा या कंपाऊंड मधून H2 बाहेर गेला म्हणजे याच्यातून एक H बाहेर निघाला. H नाही नुसता H+ निघाला. काय बाहेर निघाला याच्यातून?
जेव्हा ह्याच्यातून H प्लस बाहेर निघला असेल तर ह्या H ने त्याचे इलेक्ट्रॉन कोणाला दिले असेल, नायट्रोजनला दिले असेल. म्हणून नायट्रोजनवर काय झालाय, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय. नायट्रोजनवर काय झालाय, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय. पुढच्या स्टेप मध्ये काय होतं, हा नायट्रोजन बघा आता इथे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, इथं काय सिग्मा बॉन्ड आहे, इथे काय पाय बॉन्ड आहे, पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. पण हे इलेक्ट्रॉन इथे येणार, कुठे येणार, इथे. आणि इथे आल्याच्या नंतर नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन कोणावर चालले जातात, कार्बनवर चालतात. कोणावर चालले जातात, कार्बनवर चालतात. इथं कॉन्जुगेशन आल्यामुळे कार्बनवर काय होतो, निगेटिव्ह चार्ज येऊन जातो. इथे काय होऊन जातो, डबल बॉन्ड येऊन जातो. ठीक आहे. असं झाल्याच्या नंतर पुढच्या स्टेपला जो हा OH निगेटिव्ह आहे, याच्यातला H प्लस राहिला असेल ह्या वॉटर मॉलिक्यूलचा, तो काय करतो, ह्या कंपाऊंडशी रिॲक्ट करतो आणि हा कंपाऊंड होतो. कसा रिॲक्ट करतो बघा, हा H प्लस इथे ऍड झाला म्हणजे कुठं, ह्या निगेटिव्ह साईडला, ह्या H प्लस न ह्या निगेटिव्ह साईडला अटॅक केल्यावर हा कंपाऊंड बनला CH3CH. बघा इथे काय झाला, CH3 आणि प्लस हा जसाच्या तसा. पुढच्या स्टेप मध्ये परत H निगेटिव्ह. आता हा H निगेटिव्ह कसा आला सर, हा तर तिथं होता, मग त्याच्यानंतर परत हा H2O निघाला की नाही बाहेर, समजलं का. पहिल्या याच्यातून H2O बाहेर निघाला, त्यातला OH निगेटिव्ह इथं आला, त्याच्यातला त्याने इथे अटॅक केला. परत पुढच्या स्टेपला H प्लस आला, H प्लस आल्याच्या नंतर परत एक वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. परत काय झाला, हा H2O रिॲक्ट करणार. मग समजा OH निगेटिव्ह परत काय होणार, याच्यावर अटॅक करणार. OH निगेटिव्ह काय करणार, याच्यावर अटॅक करणार. अटॅक केल्याच्या नंतर कुठे अटॅक करणार, हा ह्या हायड्रोजनवर, ह्या नायट्रोजनच्या हायड्रोजनवर. बघा ह्या नायट्रोजनच्या हायड्रोजन मधून काय करणार, एक H प्लस बाहेर काढणार. हा OH निगेटिव्ह काय करणार, याचा एक H प्लस बाहेर काढणार. मग याचा एक H प्लस बाहेर काढला तर याच्यावर काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. याच्यावर काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. मग याच्यातून काय केलं, H2O बाहेर निघाला, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला, बाकीचा कंपाऊंड जसाचा जसा. मग कुठलाही कंपाऊंड हा काय करत असतो, त्याच्यातली एक्सेस हीट जी असते ती बाहेर टाकायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो काय होत असतो, थर्मोडायनॅमिकली स्टेबल व्हायचा प्रयत्न करतो. हा जो इंटरमिडिएट कंपाऊंड आहे, हा काय करतो, थर्मोडायनॅमिकली स्टेबल होण्यासाठी याचे जे इलेक्ट्रॉन आहे, तो कोणावर शिफ्ट करतो, कार्बनवर शिफ्ट करतो. आणि हा इथलचे हा जो कार्बन आहे, हा मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन काय करतो, इथलच्या नायट्रोजन सोबत शेअर करून टाकतो. जेणेकरून काय होतो, N2N2 मध्ये बॉन्ड फॉर्म होतो आणि हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होऊन जातो. याचे सगळे इलेक्ट्रॉन कार्बनला मिळतात. समजलं. कारण कार्बन आपल्याला दरवेळेस काय वाटते, आपल्याला दरवेळेस काय माहित असतं की नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, त्याच्यामुळं नायट्रोजन कधीच कार्बनला इलेक्ट्रॉन देत नाही. पण तसं नाही होत. मेकॅनिझम मध्ये काय होतं, एक इंटरमिडिएट स्टेजला नायट्रोजन त्याचे इलेक्ट्रॉनची जे बॉन्ड असतात, बॉन्डचे इलेक्ट्रॉन ते कार्बनला देऊन टाकतो आणि तो काय करतो, त्याच्या बॅक साईडला जो कार्बन नायट्रोजन असतो त्याच्याशी काय करतो, बॉन्ड फॉर्म करतो. मग इथे काय झाला, N ट्रिपल बॉन्ड N बाहेर पडला, म्हणजे काय झाला, N2 नथिंग बट हे काय N2 आहे, हे काय N2 आहे. N2 काय गेला याच्यातून बाहेर झाला. ठीक आहे, N2 मायनस झाला. N2 मायनस झाल्यावर इथे निगेटिव्ह चार्ज आला, या बॉन्डचा इथे निगेटिव्ह काय आला, चार्ज आलेला आहे. मग हा निगेटिव्ह आहे, मग ह्या OH निगेटिव्ह आहे फक्त इथं. मग याच्यात एक H प्लस असेल त्या वॉटरचा मागच्या, मग तो H प्लस काय करतो, याच्यावर अटॅक करतो आणि हा कंपाऊंड फॉर्म. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं हे काय होतं, याचं मेकॅनिझम प्रोसीड होतं. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आणखीन एक कंपाऊंड आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण थोडीशी प्रॉब्लेम बघूया. वुल्फ-किशनर रिएक्शन. थोडंसं किचकट आहे, थोडंसं H प्लस कुठे येतो, हा जो H2O असतो ना तुमच्या याच्यामध्ये, हा H2O काय होतो, रियुटिलाइज होत राहतो. जो H2O बाहेर निघतो ना, तो परत काय होतो, HOH होतो. म्हणजे तुमच्यात जो बाहेर H2O पडतो बघा, त्याचंच परत काय कन्वर्जन होतं, H प्लस आणि OH मायनस. परत बघा तुम्ही त्याच्या खालून ते H प्लस आणि OH मायनस जेव्हा रिॲक्ट करतात, परत त्याच्यातून एक काय होतो, H2O बाहेर पडतो. परत काय होतो, H2O बाहेर पडतो. परत तो रियूज होतो, रियूज होत राहतो. त्याच्यामुळे तो काय होतं, वापरलं जातं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन येतं, सर हे H प्लस आणि OH निगेटिव्ह कुठून आणले, तर ते त्या रिॲक्शन मध्येच रिजनरेट होत राहतात. त्याच्यामुळे सहसा ते काय करतात, बाय प्रॉडक्ट मध्ये पण त्याला दाखवत नाही. चालेल. समजा तुम्हाला पहिल्यासारखाच एक गणित घेऊ, मागच्या याच्यात जसं झालं तसं, डबल बॉन्ड OH
इथे रिॲक्शन होईल, इथे रिॲक्शन काय होईल KOH. KOH काय बेस आहे, बरं ठीक आहे चालेल. ग्लायकॉल सॉल्व्हंट, यालाच काय म्हणतात, परत यालाच काय म्हणतात, याला म्हणतात बघा अल्कोहोलिक मीडियम मध्ये काय होणार आहे, काय होणार बघा, हा OH आहे, ओवर लोन पेअर आहे, ओवर किती दोन लोन पेअर आहे. लोन पेअर हा डोनेट करू शकतो, लोन पेअर काय करतो डोनेट करू शकतो, म्हणजे याचं नेचर काय आहे बेसिक. ठीक आहे, KOH काय बेसिक, मग या सॉल्व्हंटचं पूर्ण नेचर काय झालं असणार बेसिक. मग बेस बेसवर अटॅक करतो का नाही, मग फक्त इथलचं रिडक्शन होईल, कंपाऊंड फॉर्म होईल, बाकीचं मागच्या जे रिॲक्शन मध्ये जे बदल झाला तसा काहीही बदल करायची आपल्याला गरज नाही. हा OH जसाच्या तसा. ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर आणखीन एक घेऊया, ते राहिलंय का, राहिलं ना, कसं काय राहिलं म्हणतात, N2H4 राहिला ना आपला हायड्रोजन. ठीक आहे जाऊ लिहून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये याला आता जरा पहिले जागा नव्हती म्हणून तसं लिहिलं, आता परत रेग्युलर फॉर्म मध्ये KOH ग्लायकॉल सॉल्व्हंट, ग्लायकॉल सॉल्व्हंट. ठीक आहे, ग्लायकॉल सॉल्व्हंट काय होणार, हा पण काय बेसिक आहे, त्याच्याकडे दोन पेअर आहे, हा डोनेट करू शकतो, मग याचं काहीच नाही होणार, हा फक्त रिड्यूस होणार. हा रिड्यूस झाल्यावर काय कंपाऊंड बनेल, हा बनला, हा बनला, इथे हायड्रोजन ऍड झाला, इथे सुद्धा हायड्रोजन ऍड झाला. नाही दाखवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे चालेल. मग ही झाली वुल्फ-किर्शनर रिॲक्शन, हे काय झाली वुल्फ-किर्शनर रिॲक्शन. ठीक आहे चालेल. नेक्स्ट बघूया प्रिपरेशन ऑफ अल्केन युजिंग रेड फॉस्फरस. प्रिपरेशन ऑफ अल्केन युजिंग रेड फॉस्फरस, जरा थांबा. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ अल्केन युजिंग रेड P किंवा रेड फॉस्फरस ओव्हर HI. रेड फॉस्फरस ओव्हर HI म्हणजे रेड फॉस्फरस आणि HI दोघं प्रेझेंट असतात. ठीक आहे, इज व्हेरी 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 तीन लावा वाटलं असतं, व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट. हा काय खूप जबरदस्त रिड्युसिंग एजंट आहे, हा खूप रिॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. रेड फॉस्फरसचा यूज, रेड फॉस्फरस ओव्हर HI तुम्हाला खूप खूप रिॲक्शन मध्ये पाहायला भेटेल, याचा खूप वापर आहे. ठीक आहे, बघूया आपण याच्यापासून काय बनणार, आपल्याला फायनल प्रॉडक्ट अल्केन बनणार. काय बनणार अल्केन बनणार. ठीक आहे, पहिल्यांदा आपण अल्डिहाइड काय बनवू, अल्डिहाइड. आपलं काय झालं पहिली मेन रीडिंग काय अल्डिहाइड आणि कीटोन. ठीक आहे, डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. ठीक चालेल. काय करणार हा रेड फॉस्फरस, काय करणार रेड फॉस्फरस ओव्हर HI हा फॉर्म करणार. ऍड याला हीट करावं लागतं, साधारण त्याचं तापमान बघा माझ्या हिशोबानं 423 केल्विन. ट्रायंगल दाखवला तरी चालतं, किंवा 423 केल्विन वर काय करतात, म्हणजे 150 डिग्री सेल्सिअस वर काय करतात, त्याला हीट करतात. ठीक आहे, आणि तुमचा कंपाऊंड काय बनतो बघा, O निघून जाणार, 2H ऍड होणार आणि काय बनणार CH3 प्लस ठीक आहे. तर अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन काय बनतं इथेन बनतं. काय झालं असं बघा या रिॲक्शन मध्ये, हा जो HI आहे का, हा HI काय करणार, दोन हायड्रोजन सप्लाय करणार, दोन हायड्रोजन सप्लाय करणार इथे अल्डिहाइडला, आणि त्याचं काय बनवणार H2O. काय बनवणार
H2O काय म्हणून H2O आणि त्यानंतर एक दोन अजून हायड्रोजन इथे ऍड होणार. हा एक आहे आधीचे आणि या दोन व्हॅलेन्स सॅटिस्फाय करायला 3 हायड्रोजन आणि ते बनवणार इथे आणि हा जो I आहे हा काय होणार पडणार. काही ठिकाणी त्याला असं पण दाखवतात काय हा H आहे इथलचा मिटवून टाकतात आणि 4HI असं दाखवतात. क्लियर आहे. काही वेळा असं सुद्धा दाखवतात. बघा रिएक्शन बॅलन्स आहे का आता बिलकुल बॅलन्स आहे. ठीक. नेक्स्ट आहे बघा हा झाला अल्डिहाइड. ही जी रिएक्शन आहे रेड फॉस्फरसची रिड्युसिंग रिएजंट यूज करण्याची ही रिएक्शन नुसतं अल्डिहाइड्सच नाही दाखवत कीटोन दाखवतात. कीटोन नंतर ऍसिटिल क्लोराइड त्याच्यानंतर सायनाइड सुद्धा दाखवतात. त्याच्यानंतर आपले कार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा दाखवतात. कार्बोक्सिलिक ऍसिड झाल्याच्या नंतर अमाइड सुद्धा दाखवतात. ठीक आहे. हा खूप ठिकाणी वापरला जाणारा रिएजंट आहे. बघा आपण याचं कीटोनचं एक्झाम्पल पाहू. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस याच्यामध्ये काय केलं आपण असं जरी दाखवलं मी काय आहे का रेड P ओव्हर HI ट्रायंगल 473 केल्विन तर केल्विन या डिग्रीने घे. ठीक आहे. चालेल 470 केल्विन. त्याच्यानंतर काय झालं बघा हा HI काय करणार दोन हायड्रोजन याच्यासाठी सप्लाय करणार आणि दोन हायड्रोजन इथली बॅलन्सी पूर्ण करणार म्हणजे आपण काय करणार 4 HI देणार. ठीक आहे. लिहायचं तर लिहा नाही लिहिलं तर चालतं. इथलचं काढून टाका. जर इथं लिहायचं तर इथलचं काढून टाका. रिएक्शन बॅलन्स करायचं काम वाढतो त्यामुळे मी काय करत नाही. CH2CH3 अशा पद्धतीने लिहू शकता किंवा याच्यावरही लिहू शकता. काही फरक पडत नाही. काही ठिकाणी असं सुद्धा दाखवतो. काय बनलंय याचं प्रोपेन बनलंय. काय बनलंय प्रोपेन. 3 कार्बनचा 3 मग त्याच्यानंतर ऍसिटिल क्लोराइड CH3C डबल बॉन्ड O Cl काय बनणार परत रेड फॉस्फरस ओव्हर HI ट्रायंगल 470T केल्विन काय बनणार CH3 CH3. ठीक आहे. बाय प्रोडक्ट काही येत नाही. काय बनणार HCl म्हणून माझ्या हिशोबाने इथे HCl 3H लागते. 3 आणि 2 4 आणि 5. ठीक आहे. चालू जाऊ द्या नंतर करू बॅलन्स. त्याच्यानंतर आपलं अमाइड मध्ये पण दाखवतो. अमाइड C डबल बॉन्ड O NH. ठीक आहे. याच्यात पण रिड्यूस करून अमाइडला पण रिड्यूस करतो हा रेड फॉस्फरस ट्रायंगल हीट टेम्परेचर बघू आता त्याच्यानंतर CH3 CH3. ठीक आहे. आणखी काय काढता येईल आणखी अमाइड नंतर सायनाइड सांगितलं ना सायनाइड CH3 C ट्रिपल बॉन्ड N हे झाला सायनाइड. याला नायट्राइड सुद्धा म्हणतात. परत काय रेड P ओव्हर HI सोबत ट्रायंगल काय होणार काय फॉर्म होणार CH3 हा फॉर्म झाला आहे. इथे 3 कार्बन 2 कार्बनचा 2 कार्बन. ठीक आहे. आणखी काय होणार बरं आणखी बरं एक क्वेश्चन मला विचारायचं आहे तुम्हाला. मी मागं एक सांगितलं होतं की जेव्हा आपण HI रिएक्शन मध्ये असतो तो काय असतो एक रिड्युसिंग एजंट आहे बरोबर आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग. तो रिएक्शनला बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये रिव्हर्सिबल होतो. HI जर प्रेझेंट असेल एखाद्या रिएक्शन मध्ये तर रिएक्शन काय होते रिव्हर्सिबल होते. आता ती रिव्हर्सिबल रिएक्शन न व्हावं त्याच्यासाठी हा जो रेड फॉस्फरस असतो ना हा त्या केमिकलच्या बीकर मध्ये ऍड केलेला असतो. का बरं की जसंही HI झाला म्हणजे I2 झाला याच्यापासून बाय प्रोडक्ट काय बनलाय बघा I2 बनलाय. I2 बनल्याच्या नंतर परत हा I2 काय होतो HI शी रिएक्ट करतो या रिएक्शनला परत लिहा. ठीक आहे. असं न व्हावं ही रिएक्शन जी आहे दाखवलेल्या बोर्डवरच्या ह्या रिव्हर्सिबल न व्हावं त्याच्यासाठी हा फॉस्फरस प्रेझेंट असतो रेड फॉस्फरस. हा रेड फॉस्फरस काय काम करतो बघा 2 मॉलिक्यूल ऑफ रेड फॉस्फरस प्लस 3I2 कंबाईन करून 2 मॉलिक्यूल ऑफ असं
ही रिॲक्शन. क्लिअर? म्हणजे ऍज सून ॲज जसा हा I2 त्या रिॲक्शन मध्ये बनला रे बनला, हा फॉस्फरस त्याच्यासोबत काय करतो, रिॲक्ट करून जातो. जसा तो रिॲक्ट करून जातो तसं ते काय होऊन जातो, PI3 मध्ये कन्व्हर्जन होतं आणि रिॲक्शन रिव्हर्सिबल होण्याची काय होते, स्टॉप होते. ठीक आहे. आणखी ह्या लिस्ट मध्ये तुम्ही ऍड काय करू शकता माहिती का, ईस्टर किंवा ऍस्टर काय म्हणायचं, अनहायड्राइड्स. ठीक आहे. ते पण त्याच्यात येतात. त्याच्यानंतर अल्कोहोल मध्ये पण हा रेड फॉस्फरस यूज होतो. पण काय होतं माहिती का, अल्कोहोल मध्ये बाय प्रॉडक्ट खूप निघतात. अल्कोहोल मध्ये जो मेन प्रोडक्ट असतो ना त्याच्यासोबत बाय प्रॉडक्टचं पर्सेंटेज पण काय असतं, जास्त असतं. म्हणून रेड फॉस्फरस अल्कोहोलच्या रिॲक्शन मध्ये काय करतात, वापरत नाही. हे जे आहे ना रेड POHI हे जनरली वापरत नाही. हे जनरली ना वापरत नाही. पण होऊ शकतं अल्कोहोलचं पण कन्व्हर्जन कशामध्ये करू शकतो, हे रेड फॉस्फरस आणि त्या अल्केन मध्ये, पण जनरली वापरत नाही. पण रिॲक्शन होऊ शकते. ठीक आहे. बघूया पुढं आपण काय करूया, याची हा जो कंपाऊंड आहे किंवा हा जो आपला रिएजंट आहे हा ना चेन रिॲक्शन मध्ये जास्त वापरतात. चेन रिॲक्शन मध्ये ना कशा असतात, इथं काही सबस्ट्रेट दिलेला असेल. ठीक आहे. सबस्ट्रेट दिला असेल म्हणजे याच्यावर ॲरोवर काहीतरी कंडिशन असेल आणि ती A प्रॉडक्ट, परत काहीतरी कंडिशन देतील आणि ती ॲरोवर B प्रॉडक्ट, परत काही कंडिशन देतील ॲरोवर मग ती C प्रॉडक्ट, परत काही कंडिशन देतील ॲरो. हे चेन रिॲक्शन असतं. पहिले इथं सबस्ट्रेट असेल काहीतरी सबस्ट्रेट, त्याच्यानंतर हे ॲरोवर काही कंडिशन A प्रॉडक्ट, परत त्या A प्रॉडक्टला कंडिशन लावून ॲरोवर काही कंडिशन देतील B प्रॉडक्ट फॉर्म करतील, तर B प्रॉडक्टला परत काहीतरी कंडिशन C नंतर D. ठीक आहे. ते असे त्याला चेन ते बनवू शकतात आणि लास्टला विचारतील D = व्हॉट, D म्हणजे काय. हे जर बघायचं आहे तर आपण जर असं ते बघूया कसं करतात काय रिॲक्शन. ठीक आहे. एक छोटंसं तुम्हाला शॉर्टकट किंवा ट्रिक सांगतो. समजा तुमच्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे किंवा ईस्टर आहे. ईस्टर असेल तर कीटोन म्हणतो. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे समजा आणि रेड P आहे, तर तुम्हाला साधारण 2 हायड्रोजन लागतात त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये करायला. कीटोन मध्ये. ठीक आहे. कीटोन मध्ये. कीटोन तुम्हाला ऍस्टर पासून मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढच्या याच्यात तुम्हाला ऍसिड झाला, ऍसिड अल्डिहाइड. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन तुम्हाला रेड फॉस्फरस आणि रेड फॉस्फरसच्या प्रेझेन्स मध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला +2H लागतात. किती? 2H लागतात आणि त्याचं कन्व्हर्जन तुमचं होतं अल्कोहोल मध्ये. कशामध्ये? अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये परत रेड फॉस्फरस P जनरली वापरत नाही पण सांगतो तुम्हाला, P मध्ये परत 2 हायड्रोजन लावलं तर तुम्हाला काय मिळतात, करस्पॉन्डिंग अल्केन मिळतात. काय मिळतात? अल्केन. ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन लावून ऍड झाले रेड फॉस्फरस सोबत तर अल्डिहाइड किंवा कीटोन. एस्टर असेल तर कीटोन म्हणून, अल्डिहाइड ऍसिड पासून म्हणून. ठीक आहे. बघूया आपण त्याचे एक काय करू, एक्झाम्पल घेऊया. चालेल. बघूया C2H5 समजा अल्कोहोल घेतला. पहिल्यांदा काय घेतला, अल्कोहोल. अल्कोहोलचं जर आपल्याला कन्व्हर्जन अल्केन मध्ये करायचं तर किती लागेल आपल्याला, 2 हायड्रोजन. आता नुसतं हायड्रोजन ऍड नाही, आपल्याला त्याच्यासोबत काय करावं लागेल, HI घ्यावं लागेल. HI ला कशासोबत ठेवावं लागेल, रेड फॉस्फरस ट्रायंगल. या रिॲक्शनला होते 423 डिग्री तापमान लागतं. 150 डिग्री केल्विन, 423 केल्विन. 150 डिग्री तापमान म्हणजे 423 केल्विन. काय होणार, साधारणपणे 1H इथे जाऊन H2O बनवणार. ठीक आहे. H2O प्लस 1H याला जाऊन टाकणार C2H6 प्लस हे 2 आहे आपसमध्ये कंबाईन होऊन I2. क्लिअर? हे असं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमच्याकडे अल्डिहाइड. काय आहे? अल्डिहाइड. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड
H प्लस अल्डिहाइड्सचं जर अल्केन करायचं तर 2 आणि 2 4 4 HI लागणार. किती लागणार? 4 HI लागणार. टेम्परेचर कंडिशन तेच, रेड फॉस्फरस ट्रायंगल 473 केल्विन. त्याच्यात किती 473 काय होणार? पहिला हायड्रोजन इथे जाणार, दुसरा हायड्रोजन, दोन हायड्रोजन या H2 हे सगळं बनवणार H2, दोन हायड्रोजन जातील H2. आता या कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 आणि या दोन ऑक्सिजन तर गेलाय, मग इथं पण दोन कशाने भरावं लागेल आपल्याला जागा? हायड्रोजन. मग काय झालं? CH3 प्लस हे ते 2 आणि 2 I2 2I2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, कार्बोक्सिलिक नाही कीटोन घेऊया. डबल बॉन्ड O CH3 प्लस याला पण किती 4 रस लागेल बघा, वरती वाटत असतं 4 HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. ठीक आहे. कंडिशन 30 काय बनत? पहिले दोन हे ऑक्सिजनचं H2O बनवते. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये 2H याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करत कार्बनची H2 हे ऍड होईल बरोबर. आणि जसंच्या तसं CH3 जसंच्या तसं किती 2I2 बाय प्रॉडक्ट निघाला 2I2. तो 2I2 जसा बनला की P फॉस्फरसची काय होणार? रिॲक्ट होऊन PI3 बनवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन कशासोबत याचं रिॲक्शन होतं? आणखीन याचं कशासोबत? ऍसिड सोबत. ऍसिड घेतला समजा तुम्ही CH3 काय घेतला? CH3 COOH प्लस किती घ्यावं लागेल? 2 + 2 + 2 6 HI घ्यावं लागेल. ती 6 HI घेतले. टेम्परेचर कंडिशन तीच, रेड फॉस्फरस 473 केल्विन ट्रायंगल 473. काय करायचं बघा, एक या ऍसिडला असं मग तुम्हाला जरा सांगलं कळलं. ऍसिडला लिहू COH डबल बॉन्ड O. ठीक आहे. दोन हायड्रोजन हे याचं H2O बनवून, दोन हायड्रोजन काय करा? H2O बनवून. तिसरा हायड्रोजन याचं H2O, तिसरा एक हायड्रोजन याच्यातून H2O बनवून, म्हणजे आता काय झालेले 2H2O झाले. आता राहिले 3 हायड्रोजन. आता 3 हायड्रोजन काय करतात बघा, एक हायड्रोजन याची व्हॅलेन्सी इथं जी कमी झालेली व्हॅलेन्सी भरत 2 हायड्रोजन हे 2 बॉन्डच्या जागी रिप्लेस होऊन जाते. म्हणजे काय होईल जाईल मग हा कंपाऊंड CH3 काय बनला? इथेन प्लस I2 किती 3I2 3 आहे ना, हे 6 आहे बघा, हे दोघं कंबाईन होऊन 6 आहे जसेच्या तसे. त्याच्यानंतर लास्ट एक एक्झाम्पल आहे जे तुम्हाला माहित आहे की आपण घेतलेले आहे C2H5 प्लस HI 2HI असं निघतं. C2H5Cl plus HI in presence of red phosphorus. इथं टेम्परेचर कंडिशन माहिती नाही, ट्रायंगल लिहितो फक्त. काय होणार बरं याच्यात? 2 मॉलिक्यूल लागणार. किती लागणार? 2 मॉलिक्यूल. पहिला जाईल, पहिला हायड्रोजन जाईल इथे जाईल. काय बनत? C2H6 दुसरा हायड्रोजन या क्लोरीनशी कंबाईन आहे, काय बनवत? HCl प्लस I2 नंतर काय बनवत? I2 I2 परत काय होईल? फॉस्फरसची रिॲक्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर याच्यात मग एवढंच आहे HI च्या याच्यामध्ये, बाकीचं आपण पुढच्या लेक्चर. ठीक आहे.